शेड्यूल 1 मध्ये असलेल्या प्राण्याची नसबंदीची परवानगीपर्यंत इथपर्यंत पुढे जाणं हे आजतागायत घडलेलं नाही. हे आपण पहिल्यांदा करू पाहतो आहोत. फॉरेस्ट लँड डेव्हलप करणं किंवा आजचा जो नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा जो निर्णय घेणं, या गोष्टी या फार महत्वाच्या गोष्टी आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी, आपल्या सगळ्यांचा सहभाग या बिबट मानव संघर्षामधली जी काही मनुष्यहानी आहे ही कमी करण्यासाठी फार गरजेची आहे. त्यामुळे आपण हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीनं वार्तांकन करतात त्याच पद्धतीनं जर बिबट आढळला तर त्या पद्धतीनं सुद्धा त्याचा जो अवेअरनेस आहे, कारण 3.5 फुटाच्या खाली त्याला जे काही दिसते त्याला ते भक्ष्य दिसतं आणि बिबट्या हल्ला करतोय, त्या पद्धतीनं त्याचा जो अवेअरनेस आहे हा अवेअरनेस सुद्धा आपण सगळे, कारण तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टलला, तुमच्या प्रत्येकाच्या न्यूज चॅनलला प्रचंड मोठ्या संख्येनं पाहिलं जातं. त्यामुळे जनजागृतीची बिबट मानव संघर्षाच्या बाबतीतली एक नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी जर मिळून केली तर नक्कीच या पुढील काळामध्ये बिबट मानव संघर्षाला एक महत्वाचा आयाम आपण एक देऊ शकतो. आणि पुन्हा एकदा या गळीत हंगामाच्या निमित्तानं